भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या टार्गेटवर आता अचानकपणे भाजपच्या नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत। पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातल्या 750 शिक्षक चुकीच्या जागेवर बसवल्याचा आरोप धस करत आहेत। त्यामुळे आता एक नवा वाद त्यांनी उकरून काढला। सुरेश धस यांनी आता त्यांचा मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवलाय। पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच पक्षात आहेत असं असतानाही धस यांनी पंकजा मुंडेंवर तोफ डागली। याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंविरोधात भूमिका घेतली होती, मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती असा यू-टर्न घेतल्यानंतर धसांनी आता पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत सुरेश धस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। या प्रश्नाचं उत्तर देताना सुरेश धस यांनी मोठा धमाकाच केला। जिल्ह्यातील मी नाही केल्यामुळे असं पंकजाताई म्हणतात। त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही, एकतर्फा वाग। फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत। 750 कमी 745। आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केला। आमदार सुरेश धस महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यावर तोफ डागत आहेत। इतकंच नव्हे तर आमदार सुरेश धसांनी आता त्यांच्याच पक्षाच्या पंकजा मुंडेंवरही आरोप सुरू केलेत। आता सुरेश धसांचे आरोप सुरूच राहणार की ते पुन्हा यू-टर्न घेणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।